मध्ये मी घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवली, आपल्या अतिरेक्यांच्या कारवाईची यादी दाखवून दाखवली. कुठे बॉम्बस्फोट झालाय, कुठे दंगली झाल्यात, कुठे अतिरेक्यांनी केलंय, काय झालं 370ची कलम हटवून, किती काश्मीर पंडित जाऊन स्थिर झाले, काय उपयोग झाला. ठीक आहे, त्यांना वाटत असेल 70 आपले भारतातले लोक जाऊन घर बांधणार होते, झाले काय. 370चा फायदा नक्की कोणाला झाला. जर झाला असेल तर मग अतिरेकी का आले, घुसखोरी का थांबली नाही. एवढं काल जर 10 लोकांचा जीव जातो, बसवर गोळीबार होत्याची माहिती आहे, याचाच अर्थ जम्मू काश्मीर मधले आलबेल नाही, अजूनही ती स्थिती आहे. मोदी फार काही करू शकले नाही. सर्जिकल स्ट्राईक जो होता तो बोगस होता, हे आता सिद्ध झालेलं आहे. पुण्यामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या चर्चा परत सुरू झालेल्या आहेत या सगळ्या निकाल आल्यानंतर. जाता जाता काही लोकांना खुश करून जायचा प्रयत्न असेल, नाहीतरी आता पुढे काही देऊ शकत नाही. जेवढं देता येईल तेवढं देऊ असा प्रयत्न करायचा असेल, पण मला वाटत नाही की ते होईल. बाबत अधिसूचना काढण्याची हालचाली सरकार सुरू करते असं अजितदादांकडून, म्हणजे सकारात्मक आहे सरकार. काय सरकार काय निर्णय घेते तो निर्णय झाल्यावरच आम्ही बोलू, त्यावर फार काही आता सध्या बोलायची गरज नाही. पुण्यामध्ये